इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. मग त्या इच्छेसमोर गरीब किंवा श्रीमंत हा भेद नसतोच. बघूया आजच्या अशा खिरकणीला की जी स्वतःच्या हिमतीवर काही करू इच्छिते. पदरी विशेष मूल असताना सुद्धा आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा हे देवाचं देण आहे असं समजून ती लढते आहे. त्याच हिरकणीचं नाव आहे सीमा भोर. मला सांग, तू नोकरी करतेस हो बरोबर. आणि तुझ्या घरी विशेष मूल आहे. मूल आहे. बरं, तिला एकटं सोडता येत नाही. हो. मग अशा वेळेस ही तारेवरची कशी मॅनेज करता तुम्ही? आम्ही दोघं मिळूनच करतो, कारण मी गेले ऑफिसला तर त्यांना कंपल्सरी घरीच थांबावं लागतं. आमची रिक्षा असल्यामुळं थोडं एक ॲडजस्ट करता येतं, पण दिवस म्हटलं तर त्यांना घरी बसावं लागतं. आणि मला ऑफिसमुळं खूप सुट्ट्या घेणं शक्य होत नाही. ऑफिसला हे जावंच लागतं. माझ्यापेक्षा मिस्टरच जास्त तिचा सांभाळ करतात प्रत्येक वेळेला. मला खूप छान असं वाटतं. जनरली घरातली प्रथा अशी असते की आईनं मूल सांभाळायचं असतं आणि बाबा हा कामावर जातो, पण तुझ्या घरात उलट आहे. तर तो मला एक आनंदाचा भाग वाटतो आहे. तर मला सांग, ज्या पालकांच्या पदरी अशी मुलं असेल तर त्यांना तू काय संदेश देशील? हे समोर आपल्याला आलेलं आहे ते आपल्याला म्हणजे सांभाळायचं तर आहे, फक्त खचून न जाता त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळायचं. त्याचं हे दुर्लक्ष त्याला करायचं नाही जास्त. खूप मोठा संदेश तो दिलेला आहे, कारण पदरी पडला पवित्र झालं. बरोबर. म्हणजे आपण खंबीर आहे म्हणूनच आपल्या पदरी देवानी हे टाकलेलं आहे. परफेक्ट. आणि आता सध्या ती फाउंडेशन मध्ये जाते, त्याच्यामुळे दोघांनाही आम्हाला थोडंफार कामाला वगैरे जाणं सोयीस्कर होत आहे. म्हणजे पण मग तुला आधार वाटतो? खूप आधार वाटतो. ती गेल्यामुळे आम्ही दोघं पण काम करू शकतो. आर्थिकदृष्ट्या पण थोडाफार फरक पडतो त्याच्यामुळे. नाही त्यावेळेला मग कंपल्सरी त्यांना घरी बसलं की सगळंच घराचं बजेट कोलमडतं त्याच्यामुळे. सीमा, तू सक्षम आहेसच, मला पूर्ण खात्री आहे. आणि हा एक छोटासा धागा मी तुला बांधलेला आहे, जो मला असं वाटतं या धाग्याने आपण सगळेजण एकमेकांशी जोडले गेलेलो आहे. ज्यांच्या घरांमध्ये या मुलांना सांभाळणारं कोणी नाहीये, म्हणजे सपोर्ट सिस्टीम नाहीये, त्या आया सुद्धा कसोशीनं हिरिरीनं घराच्या बाहेर पडतायत. कारण असं की या मुलांचा खर्च हा नॉर्मल मुलांपेक्षा जास्त आहे. दवा पाण्याचा खर्च तो सांभाळणं आहे आणि घराचा हातभार, म्हणजे घराला हातभार लावण्यासाठी सुद्धा त्यांना घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की घराच्या बाहेर पडून आपण काहीतरी पैसा कमवणं, जेणेकरून या घराला हातभार लागेल, ही भावना निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ती स्वरालीच्या आईच्या मनामध्ये जर निर्माण होत असेल तर तुम्हा आम्हामध्ये का नाही, विचार करा.